आता आपण तृतीय विभागावर चर्चा करणार आहोत। तृतीय विभाग हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये पद्य या भागावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत। आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुक्तीसुधा, चित्रकाव्यम आणि युग्ममाला हे 3 पद्य आपल्याला दिली गेलेली आहेत। तृतीय विभागामध्ये आपल्याला या 3 पद्यांवरील एकत्रित अशी 3 सुभाषित 3 किंवा 4 अशी सुभाषित तुम्हाला एका पॅराग्राफ मध्ये दिलेले असतील आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला खाली 2 मार्कांसाठी प्रश्न विचारलेले असतील। एकूण तुम्हाला पहिला प्रश्न 3-2 म्हणजेच काय तर 3 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी सोडवायचे आहेत। याच्यामध्ये पहिल्यांदा एक वाक्याने उत्तरत किंवा पूर्ण वाक्याने उत्तरत हा प्रश्न असेल। त्यानंतर विशेषण विशेष्य मेलनम कुरुत म्हणजेच काय तर वरील पॅराग्राफ मध्ये असलेल्या विशेषण विशेष्याच्या जोड्या तुम्हाला खाली दिलेल्या असतील। एकूण 2 जोड्या असतील, 1 मार्कासाठी तुम्हाला ते विचारलेले असतील। आणि पुढे उत्तरपदम लिखत म्हणजेच काय तर थोडक्यात आपण त्याला संधी म्हणू शकतो। एक दिलेली असेल, पूर्वपद तुम्हाला संधीचं दिलेलं असेल, उत्तरपद शोधायचं असेल, किंवा जर का पूर्वपद लिखत असेल तर तुम्हाला पूर्वपद शोधायचं असेल, उत्तरपद त्याच्यामध्ये दिलेले असतील। असे 3 प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातील, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न त्याच्यामध्ये सोडवायचे 2 मार्कांना। यानंतर पद्यांशातलाच पुढचा जो भाग असणार आहे तो असणार आहे पद्यांशम पठित्वा जाल रेखाचित्रम पूरयत म्हणजेच काय तर आधी दिलेला जो काही तुमचे श्लोक आहेत त्या श्लोकांवरच तुम्हाला एक जाल चित्र पुढे दिलेलं असेल आणि ते जाल चित्र 4 ऑप्शन असतील, तुम्हाला 4 रिकाम्या जागा असतील, त्या तुम्हाला 2 मार्कांसाठी पूर्ण करायच्या। म्हणजे इथे आपले झाले आधीचे 2 मार्क आणि जाल रेखाचित्राचे 2 मार्क असे मिळून इथे आपल्याला 4 मार्कांचा प्रश्न पूर्ण होणार आहे। म्हणजे 18 मधनं हे 4 आपले इथं संपणार आहेत। त्यानंतर पुढचा जो भाग असणार आहे आ हा प्रश्न सुरू होणार, हा पण पद्यांवरच विचारला जाईल। याच्यामध्ये तुम्हाला पद्यांवर आधारित माध्यम भाषया उत्तरम लिखत यामध्ये तुम्हाला एकूण 2 पद्यांवर प्रश्न विचारलेले असतील। या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे जो की तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारला जाणार आहे। आता याच्यामध्ये कसं असणार आहे तर चित्रकाव्यम, युग्ममाला आणि सुक्तीसुधा या 3 पद्यांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं विचारली जातील। तर तुम्ही व्यवस्थित जो प्रश्न निवडाल त्याची प्रस्तावना आणि त्या श्लोकामध्ये तुम्हाला काय सांगितलंय हे स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये किमान 2 ते 3 ओळींची प्रस्तावना आणि 5 ते 7 ओळींचं उत्तर अशा पद्धतीने तुम्हाला हा माध्यम भाषेचा प्रश्न 2 मार्कांसाठी सोडवायचा आहे। याच्यामध्ये मित्रांनो एक करायचंय की आपल्याला तुम्हाला जर का या माध्यम भाषेवर वेगळे काही कोटेशन्स मिळाले असतील जी की मराठी भाषेमध्ये असू शकतात, इंग्रजीमध्ये असू शकतात किंवा हिंदीमध्ये तुम्हाला काहीतरी स्लोगन वगैरे मिळाले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये अंडरलाईन करून किंवा त्याला कडेला कॉलम करून तुम्ही त्या माध्यम भाषेमध्ये लिहू शकता। तर हा तुमचा या प्रश्नासाठी एक प्लस पॉइंट असणार आहे। आणि माध्यम भाषेसाठी एक टिप अशी असणार आहे की हा प्रश्न कंपल्सरी लिहा, हा प्रश्न सोडू नका, कारण 2 मार्कांचा प्रश्न आहे। तुम्ही पाठाच्या आधारे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर या प्रश्नावर काही लिहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच 2 पैकी 2 पडायला काही अशक्य नाहीये। यानंतर आता आपण ई या प्रश्नाकडे वळायचंय। हा सुद्धा पद्यांवरचाच प्रश्न असणार आहे। पद्ये शुद्धे पूर्णे लिखत म्हणजेच काय तर आपल्याला जे काही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 पद्य विचारणार आहेत, बरोबर आहे। सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्य यापैकी तुम्हाला 2 गटामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे, क, ख आणि ग आणि घ। क, ख मधला कोणताही एक श्लोक तुम्हाला लिहायचा आहे आणि ग, घ मधला कोणताही एक श्लोक तुम्हाला पेपरमध्ये शुद्ध आणि पूर्ण लिहायचा आहे। याच्यामध्ये कसं असणार आहे तर क, ख मध्ये तुम्हाला एकूण 4 ओळींचे श्लोक विचारले जातील आणि ग, घ मध्ये तुम्हाला 2 ओळींचे श्लोक विचारले जातील। हे पहा, हा प्रश्न एकूण 6 मार्कांचा आहे। 4 ओळींचे श्लोक जर तुम्ही लिहिले तर इथं तुम्हाला 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे।
4 मार्कांना एक श्लोक आणि दुसरा जो गट आहे ग घ तो 2 ओळींचा आहे, तर तिथे तुम्हाला एक श्लोक लिहिला की 2 मार्क मिळणार आहेत। असा पहिल्या गटाला 4 आणि दुसऱ्या गटाला 2 मिळून तुम्हाला एकूण 6 मार्क या पद्य विभागामध्ये पद्ये शुद्धे पूर्णचे लिखत याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत। मग यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर 4 ओळींच्या श्लोकाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला सरावामध्ये केली पाहिजे। तो श्लोक लिहित असताना काना, मात्रा, वेलांटी, विसर्ग या सगळ्या गोष्टी जशा पुस्तकात दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याच्यामध्ये अजून एक आहे की प्रत्येक श्लोकासाठी आपल्याला काही वृत्तांची नाव वगैरे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेली आहेत, तर ती सुद्धा तुम्हाला अचूकपणे लिहिता येणं यामध्ये आवश्यक आहे। यानंतर ई हा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये अन्वय पूर येतो। आता 3 पद्य विभागांपैकी आपल्याला एक आहे सुक्ती सुधा आणि दुसरा आहे युग्ममाल। यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर या 2 पद्य विभागांमधल्याच श्लोकांच्या अन्वयाचा आपल्याला योग्य अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक श्लोकाच्या खाली तुम्हाला अन्वय दिलेला आहे, तर तो जर तुम्ही व्यवस्थित त्याचा रोजच्या रोज सराव केला आता परीक्षा येईपर्यंत, तर तुम्हाला हा प्रश्न सुद्धा 2 मार्काला लिहिणं काहीही अवघड जाणार नाही। याकरिता काय आवश्यक आहे, तर तुम्हाला प्रत्येक श्लोक कोणत्याही चुकीशिवाय लिहिता आला पाहिजे, स्पष्ट लिहिता आला पाहिजे, त्याचा संधी विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे आणि तो जर का तुम्ही व्यवस्थित एका रफ पेजवर पूर्ण श्लोक लिहून घेतला तर तुम्हाला आपल्या पेपरमध्ये दिलेले जे काही श्लोक असेल अन्वयासाठीचा, तर त्याच्यामध्ये राहिलेल्या रिकाम्या ज्या जागा आहेत, एकूण तुम्हाला 4 रिकाम्या जागा विचारल्या जातात, त्या 2 मार्कांना तुम्हाला विचारतात। म्हणजेच काय, तर अर्ध्या मार्काला 1 जागा तुम्हाला भरायची असती। असे 2 मार्क तुम्हाला अन्वयम पूर येतं या प्रश्नामध्ये मिळून जातील। आणि पद्यामधला शेवटचा जो भाग आहे उ, तो आहे सरळार्थम लिखत। आता याच्यामध्ये पण तुम्हाला एक असा याचा फायदा होणार आहे की आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक आहे वाचन प्रशंसा आणि दुसरा आहे मानवता धर्म, तर या 2 धड्यांवर आधारितच, या 2च धड्यांवर आधारित फक्त तुम्हाला सरळार्थ लिखत विचारले जाणार आहेत। या 2 धड्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्यामधील श्लोक तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारले जाणार नाहीत। म्हणजे इथे तुम्हाला 4 मार्क हे तुम्हाला मिळूनच जाणार। म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, तर वाचन प्रशंसेमध्ये विचारलेले सर्व प्रश्नांची योग्य म्हणजे सर्व श्लोकांची अतिशय योग्य पद्धतीने तुम्हाला सरळ अर्थ अभ्यासला पाहिजे किंवा मानवता धर्मामध्ये एकूण तुम्हाला याच्यामध्ये 4 मार्क मिळणार आहेत। 3 तुम्हाला श्लोक दिलेले असतील, त्यापैकी कोणत्याही 2 श्लोकांचे तुम्हाला योग्य प्रकारे भाषांतर या प्रश्नामध्ये लिहायला पाहिजेत। म्हणजेच काय, तर तुम्हाला या सगळ्या एकूण तृतीय विभागामध्ये 18 मार्कांचा हा प्रश्न आपल्याला 18 मार्क मिळवून देणार आहे।